लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळानं यंदा पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिलंय। इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी मंडळाचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं जतन करत डीजे आणि मोठ्या ध्वनी यंत्रणांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिलं आहे। दरम्यान सोमवारी सायंकाळी मंडळाचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या हस्ते शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीच्या निमित्तानं फटाक्यांच्या आतषबाजीत संबळ आणि ढोल ताशांच्या निनादात लेझिम सराव ताफ्याचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, अनिल जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, बबलू गायकवाड, नितेश गायकवाड, तुषार गायकवाड, सचिन जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, आदित्य जाधव, सागर कांबळे, अमोल लकडे, सचिन पिसे, शिवा बंडगर, माऊली जरग, प्रेम नागेश गायकवाड, अमोल जगताप, आदित्य जाधव, करण जाधव, कार्तिक जाधव, सोमनाथ कोळेकर, रामभाऊ पल्ली, उत्कर्ष गायकवाड, तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रकाश जाधव आदींची उपस्थिती होती। दीड ते 2000 तरुणांचा लेझिमचा ताफा 2005 ते 2010 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये दरवर्षी नियमितपणे ही लेझिमचा ताफा आपल्या इच्छा भगवंत मंडळाचा सुरू होता। परंतु 2010 साली माननीय सुप्रीम कोर्टाने आवाजाच्या डेसिबल मर्यादा घालून दिल्या कारणानं 2010 सालापासून म्हणजे 2000 लेझिम पथकातील सर्व खेळाडूंना त्यात सहभागी करता येऊ शकत नव्हतं, कारण इतका मोठा लेझिम तसेच तसा लेझिम संघ त्यावेळेस इच्छा भगवंताच्या संस्थेचा आणि नवरात्र महोत्सव मंडळाचा साजरा केला जात होता। तमाम सोलापूर शहर जिल्ह्याचं आवर्जून एक आकर्षण म्हणून त्या लेझिम मंडळाकडे बघितलं जात होतं।